दोन भारतीय जहाजांवर गोळीबार. होर्मुझच्या सामुद्रधुनीत वातावरण पुन्हा पेटलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतला तणाव पुन्हा वाढलाय. जग अर्णव आणि सनमार हेराल्ड या जहाजांवर गोळीबार झाल्याच्या वृत्तानं दिल्लीपासून ते तेहरान पर्यंत खळबळ उडाली आहे. नेमकी ही संपूर्ण घटना काय आणि यावर इराणने काय म्हटलंय, सगळं सविस्तर समजून घेऊ. अमेरिकेनं लादलेली नाकेबंदी उठवण्यास नकार दिल्यानंतर इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा आपले कडक निर्बंध लागू केलेत. आणि याच तणावपूर्ण वातावरणात भारताचं मालवाहू जहाज जग अर्णव आणि तेलानं भरलेलं जहाज सनमार हेराल्ड हे होर्मुझची सामुद्रधुनी पार करत होते. ओमान पासून ईशान्य दिशेला जवळपास 25 सागरी मैल अंतरावर असताना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं या जहाजांना अडवलं आणि इथूनच हा सगळा थरार सुरू झाला. मरीन ट्रॅफिकच्या आकडेवारीनुसार लारक बेटाजवळ या जहाजांचा वेग अचानक मंदावला. इराणी नौदलानं या जहाजांना मार्ग बदलण्याचा इशारा दिला आणि त्यानंतर ही जहाजं युटर्न घेत होती. आणि याच वेळेला इराणच्या गन बोटीतून थेट या जहाजांवर गोळीबार सुरू झाला. सुदैवानं या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण जागतिक स्तरावर या घटनेनं कमालीचा तणाव निर्माण केलाय. भारतीय जहाजांवर झालेला हा गोळीबार भारतानं अत्यंत गांभीर्यानं घेतलाय. परराष्ट्र मंत्रालयानं तात्काळ दखल घेत इराणचे राजदूत डॉक्टर मोहम्मद फताली यांना या घटनेबद्दलचा जाब विचारलाय. सनमार हेराल्ड हे जहाज 21 मीटर खोल पाण्यात होतं. याचा अर्थ हे जहाज तेलानं पूर्ण भरलेलं होतं. अशा जहाजावर गोळीबार होणं म्हणजे मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं होतं, अशी भीती व्यक्त केली जातीये. ब्रिटनच्या लष्करी यंत्रणेनंही या गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. होर्मुझच्या सामुद्रधुनीत ही घटना घडल्यानंतर इराणचे भारतातील सर्वोच्च प्रतिनिधी डॉक्टर अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. इलाही यांनी भारत आणि इराणच्या मैत्रीचा यावेळेला पुनरुच्चार केलाय. भारत आणि इराण मधील संबंध ऐतिहासिक आहेत आणि खूप घट्ट आहेत. मात्र होर्मुझ मधील गोळीबाराबद्दल मला सध्या कोणतीही माहिती नाही. पण आम्हाला हे युद्ध नकोय. आम्हाला शांतता हवी आहे. आम्हाला आशा आहे की सगळं काही ठीक होईल आणि या प्रकरणावर तोडगा निघेल. समोरची बाजू ही शांततेचा मार्ग स्वीकारेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. दुसरीकडे काही वृत्तांनुसार हा गोळीबार संवादाच्या अभावामुळे झाला असल्याची ही शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. त्यामुळे आता यावर इराण अधिकृतरित्या काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकीकडे इराण शांततेची भाषा करत असला तरी प्रत्यक्षात मात्र भारतीय जहाजांवर झालेला हा गोळीबार मात्र चिंतेची बाब आहे. इराणने नाटो आणि अमेरिकेला रोखण्यासाठी हा जलमार्ग बंद केलाय, पण त्याचा फटका भारतालाही बसतोय. त्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंधांसाठी हे मोठं आव्हान ठरू शकतं. त्यामुळे या घडामोडींमध्ये पुढे नेमकं काय घडतं यावर जगाचं लक्ष लागून आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.